की एक चर्चा तर असतेच. नाही, आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं, तुम्ही नागिनदास टू नाना नानी पार्क हा जो विभाग आहे, इथे तुम्हाला दहीहंड्याने तो ड्रास्टिकल केलेला ग्रोथ दिसेल. इथे खूप मोठ्या प्रमाणात इनसाइड आउट शानदार स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू सी मारेगा पार, चौकार. डीजे थोडं थांबवतं, डीजे. आणि या विभागाने दहीहंडीला एक वेगळी दिशा दिली आहे आणि हे आपण नाकारू शकत नाही आहोत. खूप मोठ्या प्रमाणात त्याने प्रगती साधली आहे. हो नक्कीच दादा, दहीहंडीमध्ये देखील 2 पदक गेले. ते शिवगणेश मित्रमंडळ नालासोपारा ईस्ट मधून बोलतोय, त्याच्यानंतर अजिंक्यतारा मित्रमंडळ, शिवगणेश मित्रमंडळ सक्सेसफुल. आणि ठीक आहे, अजिंक्यतारा मित्रमंडळ सक्सेसफुल बट बेटर दॅन नेक्स्ट टाइम. आणि समेलगाव देखील होता त्याच्यामध्ये. आणि खरंच पण पालघर जिल्ह्याचं नाव नक्कीच होतं. 3 मंडळ गेलेले आपले. नाही, आणि अशी प्रगती साधत राहू. क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या वसई तालुक्यातून अजून खेळाडू घडत राहू आणि त्याच्यासाठी सुद्धा एक पाऊल उचललं गेलं आहे. ओव्हरआर्म खेळणाऱ्या खेळाडूंसाठी BPL वसई विरार प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते 21, 22, 23ला जीवदानीच्या मैदानावरती. बघायला विसरू नका, पाहायला विसरू नका. एक भव्य दिव्य आणि शानदार आयोजन, तो एक मोठा सोहळा. आणि त्या सोहळ्याला वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुपच्या वतीनं तो सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी ऑल इंडिया ओपनचे आयकॉन तिथे दिसतील, तालुक्याचे आयकॉन दिसतील आणि त्याचा ऑक्शन सोहळा 13 तारखेला येत्या सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सो अशा अनेक इनिशिएटिव्स आहेत वसई तालुक्यातील क्रीडा साहित्याला पुढे नेण्यासाठी. काही राज्यकर्ते किंवा राजकारणी म्हणा किंवा काही समाजसेवक पुढे येत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा किंवा त्यांच्या पुढाकाराला मागे सपोर्ट किंवा ऑन ग्राउंड काम करण्यासाठी आपल्यासारखे अनेक असे व्यक्ती आहेत, ते त्यामध्ये पुढे जातात. ही आपल्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्यासाठी एक वेगळी निर्देशन आणि दिशा आहे. हो दादा, नक्कीच तुमचं अतोचित्त म्हटलं तर भरतदादा असो किंवा दिलीप असो किंवा अब्दुल अंकल असो, तुम्ही जे हे प्रयत्न करताय ते ओव्हरऑल क्रिकेटला पण कुठेतरी एक चांगली दिशा देण्यासाठी आहे. आपण ह्या मॅच खेळतोय 5 मॅचची, मला वाटतंय प्रीमियर लीग असते, ओव्हरऑलची अजूनपर्यंत झालेली नाही आहे. आणि तुम्ही हे जे प्रयत्न करताय त्या प्रयत्नाला सलाम असेल दादा. नक्कीच हे सक्सेस व्हावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खरोखर मी देखील फॉर्म भरलेला आहे. मी पण देवाला नोच म्हणवतो की देवा, मला कोणीतरी कमी पॉईंट की नाही पण मला घ्यावं. बघा, ज्यामध्ये अंडरआर्मचा सुद्धा उल्लेख केला गेला. पहिलं षटक मला वाटतं संपलं, पहिलं षटक संपलं आय थिंक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापलकरचे धावा आहेत 9-10 झाल्यात. चला 10 धावा झालेले आहेत. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल दादा. 10चं सरासरी म्हटलं तर 40 धावा, मला वाटतं 45 ते 50 धावांचं आव्हान चांगलं असेल या ग्राउंडला. आणि जॉन्टी, ज्यावेळेला आपण अंडरआर्म क्रिकेटचा विचार करतो, अनेक असे संघ वसई तालुक्यामध्ये खेळतात अंडरआर्म क्रिकेट. काही असोसिएशनच्या माध्यमातून काही संघ बांधलेले आहेत. काही ठिकाणं अशी आहेत जिथे वसई तालुक्याचं कोणतंही बंधन नाही आहे, कोणत्या असोसिएशनचं बंधन नाही आहे, तिथे सुद्धा क्रिकेट खेळलं जातं. फक्त एकच आहे की मागील 2018 नंतरचा जो ग्राफ आहे तो अचानक वरती कसा आला. शिस्त लगावली गेली, कारण या शिस्तीने तुम्ही एक वेने सुरुवात करणार आणि तो मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला बघायला मिळेल, यासाठी त्या शिस्त लावल्या गेल्या. पण हळूहळू काही बदल होत गेलेत आणि ते बदल आपण किती प्रमाणात ॲक्सेप्ट करतोय, त्या बदलाला किती पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक पद्धतीने आपण घेतोय, त्याच्यावरती तुमच्या खेळाची प्रगती आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, C फॉर्मॅटचं क्रिकेट विरारमध्ये मोठ्या प्रमाणात होतं. सर्कलचं क्रिकेट VPLच्या संकल्पनेनं आलं. त्यानंतर बघता बघता आता C थोडासा वाढत गेल्यानंतर बाउंड्रीची मर्यादा वाढली, 2 क्षेत्ररक्षकांमधील अंतर वाढलं. त्यामुळे ड्राईव्हचे फटके, गॅप्स ओपन असल्या कारणानं क्षेत्ररक्षकाला करावी लागणारी मेहनत, या सर्व बाबींमुळे अनेकाचं टॅलेंट वाढलं. 14 धावा धावपलकावरती आहेत. मोहित. हो नक्कीच दादा, तुमचे जे बरं दादा, आपण वारंवार मी तुम्हाला पाहिलेलं आहे आणि घडी झालाय बाद. देऊया एक संधी डीजेला. कमा डीजे. धन्यवाद डीजे. आमच्या विपुल जोडलेले आहेत, नक्कीच साथी समालोचक, त्यांचा मनपूर्वक आभार. आणि प्लीज यायचं आहे.
चला मॅचच्या दिशेने जातोय आणि अजून एक गोड आवाज आणि या विरार क्रिकेट असोसिएशनची सर्वात निगडीत असणारा आवाज इथं आमच्या साथीने जोडला गेला. विपुल पाटील, आपलं हार्दिक स्वागत. यानंतरची होणारी मॅच समर्थ 14-32 आणि त्यांच्या समोर आई माऊली क्रिकेट क्लब. दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. सन्माननीय दर्पणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. नॉट आउट आहे, ओव्हर संपली आहे काय नक्की? विकेट आहे. 19 धावा धावपलकावरती आहेत. मला वाटते 3 षटकं झालेली आहेत. सुमित आहे आणि तो इकडे विनय वाटतं. विनय टाक. 19 बॉलर प्रणित बॉलर प्रणित. बघा विनय आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, उपस्थित आहे. आणि असं असताना प्रणित तोडणकरच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय, फेकी, ओ डायरेक्ट लगोरी, फलंदाज बाद. आदित्यने चेंडूला समोरच्या दिशेने खेळले, फलंदाज बाद होतील. डायरेक्टली चेंडू मैदानाबाहेर. सनी पेडामकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येणार आहेत. अनेक बदल झाले आणि त्या बदलामुळे काय झालं तर क्रिकेट बदलत गेलं. लीग फॉर्मॅटचे सामने, या लीगमुळे कास्ट संघ पार्टिसिपेट होत गेले. त्याचं कारण होतं एका संघाला 5 मॅचेस खेळायला मिळतात म्हणून. हळूहळू त्या लीगचं रूपांतर बिग बॅशमध्ये झालं, जिथे 2 ते 3 चान्सेस असतात, त्यामध्ये 2 चान्स असतात, 3 मॅच खेळायला मिळतात. आणि म्हणून बिग बॅश सगळ्यांनी खेळायला चालू केली. त्याच्यामध्ये एक बॉल बाकी आहे अजून. पाचच बॉल झालेले आहेत. चला काय हरकत नाही, की एरर आहे, एक डॉट बॉल आला होता. शेवटचे 24 चेंडू आणि त्याच्यामध्ये धावांची किती गरज आहे? 23चं टार्गेट आहे. सुदर्शन कावनकर पहिल्या मॅच पासून आतापर्यंत जोडलेले आमचे स्कोरर आहेत, खूप चांगल्या प्रकारची स्कोरिंग करतायत. थँक्यू सुदर्शन, आम्हाला खूप चांगला डाटा इथे पुरवल्याबद्दल आणि योग्य ती माहिती, म्हणजे म्हणतात ना समालोचनाला एक चांगला आधार किंवा एक सपोर्ट म्हणून ज्याची भूमिका असते, असे आमचे स्कोरर सुदर्शन खूप चांगलं कार्य करतायत. थँक्यू सो मच सुदर्शन, आपल्या मनापासून आभार. घेऊन जातो मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अजून एक टॉस सर्वप्रथम करणार आहेत. तरी मी विनंती करेल, आई माऊली क्रिकेट क्लबचा कर्णधार, समर्थ बॉय 14-32चा कर्णधार. चला या दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. आलेत का दोन्ही कर्णधार? दुसरा आलाय. समर्थ बॉय 14-32, हात उडवलाय, बोला गणपती बाप्पा मोरया.
आणि या लवकर आता. चला या दोन्ही कर्णधार. आलाय का समर्थ भाई चौदापतीचा. मी विनंती करेल दर्पणजी पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचं. दर्पण पाटील साहेब आपणास विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मोरेगावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दर्पणजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. धावपलकरती धाबा 8 झाल्यात. 8. बघा सुदर्शनचा आवाज असा आहे, माईक जरी बंद असला तरी सुद्धा चाळीपर्यंत आवाज पोचतो. त्यामुळे तुम्हाला कॉमेंटेटरची सुद्धा तितकी गरज नाही आहे. सुमितच्या हातामध्ये चेंडू आहे. सुमित गोलंदाजी मार्कवरती आहे. थँक्यू डीजे. आई माऊली टॉस विन फिल्डिंग स्वीकारली आहे. डीजे मास्टर माझ्या बाया भोकेला ना ग. ते गाणं ऐकायला आवडेल सगळ्यांना. आपल्याच विभागामधील सुप्रसिद्ध असे गायक अनिमेश ठाकूर यांचं ते गीत आहे आणि ते आपल्याला सर्व श्रोत्यांना ऐकवाल अशीच इच्छा. चला वेलकम बॅक. alla सर्व क्रीडा रसिकप्रेमिकांचं हार्दिक स्वागत. शंभूभाई नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंज परिस्थिती मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरचे चषक पर्व दुसरा खऱ्या अर्थाने खूप सुंदर आयोजन. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण डायरेक्ट हिट इतकी महाग पडेल का? 5 धावा ऍड होतील तर व्यास पंचांचा इशारा सुद्धा आहे. 5 धावा धावफलकामध्ये ऍड होताना एकदा डीजेला संधी. कमान डीजे. चला हरिओम संघ नानामामा यांच्याकडून प्रत्येक बाउंड्रीला 100 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. प्रणितसाठी, फक्त प्रणितसाठी पारितोषिक आहे. चला आपण धावफलकाच्या दिशेने वळतो. 14 चेंडू आणि 8 धावांची गरज. तर कोशी 11 संघ आणि हरिओम संघ दोन्ही संघ खऱ्या अर्थाने चांगला खेळ दाखवला होता सुरुवातीला, पण नंतरला कुठेतरी थोडंसं मागे पडलं. वाईट सोडण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणारे षटकातील 13-8चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वजण जुळलेले आहेत. मोरेगाव प्रीमियर लीग पुरस्कृत कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 पर्व दुसरं. खूप सुंदर आयोजन आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाचा विचार केला तर षटकाची समाप्ती झाली. डीजेला पुन्हा संधी. सामन्याला सुरुवात झाली. चला प्रणित यांच्यासाठी पारितोषिक आले. प्रत्येक चौकारासाठी ज्ञानामामा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लगावलेलं आहे. ऑन साईडला डाव केला चित्ररक्षकाच्या हातात चेंडू जाताना निर्धाव चेंडूची सांगता. बघा येणारे 9 चेंडू 5 धावाची गरज असणारे मैदानाच्या हरिओम आणि कोश 11. बघा हरिओम संघाचा विचार केला तर मागच्या अगदामध्ये विराट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जी लीग झाली होती तिकडे हा संघ विनर चॅम्पियन संघाचा चौकार आलाय म्हणजे नक्की 100 रुपयाचं पारितोषिक प्रतीक यांच्यासाठी सुद्धा आले. जिंकण्यासाठी 1 धावाची गरज असणार आहे. आणि पुन्हा एकदा दोन चौकार नक्की 200 रुपयाचं पारितोषिक. न्यायालयाकडे प्रतिज्ञा विनंती असेल आमच्या दिशेने 200 रुपयाचं पारितोषिक आहे.